श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा की आजच्या व्हिडिओमध्ये आता 3 जानेवारी रोजी जी काही पौर्णिमा आहे, शाकंभरी पौर्णिमा म्हणजे पौष पौर्णिमा, तर ही वर्षातली सगळ्यात मोठी आणि पहिलीच पौर्णिमा आहे मुळात म्हणजे. आणि शाकंभरी जी पौर्णिमा आहे, तर बघा की आता हे जे शाकंभरी नवरात्र चालू होतं, तर आता हा जो काही 8-9 दिवसांचा जो कालावधी होता शाकंभरी नवरात्राचा, तर त्याची उद्या सांगता आहे, म्हणजे 3 जानेवारी रोजी सांगता आहे. आता बघा की 9 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला कोणतीही सेवा करणं शक्य झालं नसेल आपल्या कुलदेवीची, तर काहीही हरकत नाही, मात्र उद्याचा दिवस आपल्याला सोडायचा नाही. आता खूप जण म्हणतील की शाकंभरी तर काय म्हणजे आमची कुलदेवी नाही किंवा आमची देवी नाही, तर असं नाहीये. पण आपली जी काही कुलदेवी आहे, तर त्या कुलदेवीची आपल्याला सेवा करायची आहे. कारण की उद्याचा दिवस जो आहे, तर तो खूप महत्त्वाचा आणि खूप मोठा दिवस आहे. बघा की आपण काय म्हणतो, वर्षाची जी सुरुवात झालेली आहे, तर नाही बाबा चला आपल्या गुरूंच्या दर्शनाने करू, बरोबर की नाही. म्हणजे कोणाचं तेच आहे की चला स्वामींच्या म्हणजे केंद्रामध्ये जाऊ, दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊ, असं म्हणतो ना आपण, बरोबर की नाही. मग वर्षाची सुरुवात आपल्या कुलदेवीच्या सेवेने पण झाली पाहिजे ना. तर त्याच्यामुळे आपल्याला न चुकता उद्याच्या दिवशी ज्या काही अगदी छोट्या छोट्या सेवा तर आपल्या कुलदेवीच्या त्या आपल्याला करायच्याच आहे. आता बघा की शाकंभरी देवी म्हणजे कोणती देवी, तर शाकंभरी देवी हे माता पार्वतीचंच रूप आहे. म्हणजे याचा पण इतिहास आहे. तर देवीला का बरं शाकंभरी हे नाव पडलं, तर शाकंभरी म्हणजे काय की शाक म्हणजे काय की भाज्या, तर ह्या भाज्यांची देवी म्हणजे जे काही आपला हिरव्या भाज्या आहेत, तर त्या भाज्यांची देवी, तर त्याच्यामुळे देवीला शाकंभरी नाव पडलं. तर बघा की आता ज्यांची ही कुलदेवी आहे शाकंभरी माता, तर त्यांना पूर्ण कुलाचार करणं हे भागच असतं. पण आता ठीक आहे की आता काही जण म्हणतील की आमची तर नाही कुलदेवी, तर मग काय, तर काही हरकत नाही. आपण तुमची जी काही कुलदेवी आहे किंवा आपली जी काही कुलदेवी आहे, तर तिची सेवा करायची आहे. तर आता खूप जण काय करतात, 64 भाज्यांचं नैवेद्य दाखवतात. ज्या काही हिरव्या सगळ्या भाज्या आहेत ना, म्हणजे हिरव्या म्हणण्यापेक्षा ज्या काही भाज्या आहेत ना, तर त्या भाज्यांचा अशा 64 भाज्यांचा नैवेद्य खूप जण दाखवतात ह्या दिवशी. ठीक आहे. आता ते शक्य आपल्याला जर नसेल की आत्ताच्या काळामध्ये म्हणजे कसं की जॉईंट फॅमिली नाही, एकटेच प्रत्येकजण कसं ऑफिस ड्युटी मुलं ह्या त्या गोष्टींमुळे शक्य नाही, तर काही हरकत नाही. तुमचा जो काही नैवेद्य असेल, वरण भात मेथीची भाजी पोळी, तर हा नैवेद्य आपण दाखवायचा आहे. किंवा हे पण जर नाही शक्य झालं, तर किमान खिरीचा नैवेद्य तरी उद्या आपल्या कुलदेवीला आपल्याला दाखवायचाच आहे. आता बघा की सेवा काय करायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं, ह्या 9 दिवसांमध्ये तुम्ही एकदा देखील दुर्गा सप्तशती पाठ केला नसेल, तर उद्याच्या दिवशी आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ हा करायचाच आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. वर्षाची सुरुवात आपल्याला कुलदेवीच्या सेवेने करायचीच आहे, तर आपल्याला एक तरी दुर्गा सप्तशती हा पाठ करायचाच आहे. आता जर तुम्हाला दुर्गा सप्तशती हा पाठ करणं शक्यच नाही, इच्छा आहे पण शक्य नाही, तर तुम्ही काय करणार, तर जे काही आपल्या सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे, बघा आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे ते सिद्ध कुंजिका स्तोत्रम, तर आपल्याला हे 11 वेळेस म्हणायचं आहे. जेव्हा हे तुम्ही 11 वेळेस म्हणता, तर त्यावेळेस तुम्हाला पूर्ण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ केल्याचं फळ हे आपल्याला मिळत असतं. तर त्याच्यामुळे आपल्याला हे करायचंच आहे. वेळ असेल तर नक्की सप्तशती पाठ करा आणि नसेल तर सिद्ध कुंजिका स्तोत्रम आपल्याला वाचायचंच आहे. आता दुसरं म्हणजे काय की उद्याचा जो म्हणजे बघा की पौर्णिमेचं सत्यनारायण करतात, खूप जण करतात की पौर्णिमेचा सत्यनारायण, तर आता तो कधी करायचा, आता शक्यतो तो आपल्याला उद्याच करायचा आहे. का बरं, की आपल्या ह्याच्यामध्ये जी काही सूर्याने बघितलेल्या म्हणजे जी पौर्णिमा असते, तर ती धरल्या जाते. तर त्याच्यामुळे आपल्याला उद्याच आपल्याला सत्यनारायण हा करायचा आहे. आता कुणाला खूप अडचण असेल, तर समजा आज संध्याकाळी 7च्या नंतर केलं तरी देखील चालेल, पण शक्यतो उद्याच आपल्याला करायचं आहे. आता झालं की आपली श्रीहरी विष्णूंची देखील सेवा आपल्याला करायची आहे. आता दुसरं काय की सगळ्यात महत्त्वाची कुलदेवीची सगळ्यात आवडती सेवा कुंकुमार्चन. आवर्जून कुंकुमार्चन करायचं आहे आपल्याला. खूप बायका तर मंगळवारी किंवा दर पौर्णिमेला किंवा दर शुक्रवारी कुंकुमार्चन ही सेवा करतात आणि त्याचं काय म्हणतो आपल्याला, त्याची फलप्राप्ती सुद्धा खूप छान आहे आणि अनुभवलेलीच आहे लोकांनी, खूप जणांचे अनुभव आहेत. सत्यनारायण आणि कुंकुमार्चन ह्या सेवेंची खूप जणांची अनुभव खूप चांगले आहेत. ठीक आहे, आपल्याला कुंकुमार्चन झालं, सत्यनारायण झालं, दुर्गा सप्तशती पाठ झाला.
आता दुसरं गोष्ट म्हणजे काय, की आपल्याला नाही काही तर एक माळ तरी आपल्याला 999 मंत्राचा जप करायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा जो मंत्र आहे, तर आपल्याला याची एक माळ करायची आहे. त्याच्यानंतर आपला जो विष्णू गायत्री मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे आपल्याला. लक्ष्मी गायत्री मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे. नसन वेळ तर 16 वेळेस म्हटलं तरी देखील चालणार आहे. आता ह्या सगळे जे मंत्रस्तोत्र आहे तर हे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे. नंतर आपल्याला की श्री सुक्त म्हणायचं आहे. एकदा म्हणा, तीनदा म्हणा, 16 वेळेस म्हणा, जसा तुम्हाला वेळ असेल तर त्याच्यानुसार म्हणा. पुरुषोत्तम आपल्याला म्हणायचं आहे. 1 वेळेस, 3 वेळेस किंवा 16 वेळेस म्हणायचं आहे. बघा की आपण काय म्हणतो की काय हे प्रत्येक वेळेला सेवा सेवा, पण असं नसतं. सेवा किंवा हे मंत्रस्तोत्र म्हणणं, पण ह्या मंत्रांमध्ये खूप जास्त ताकद असते. याच्याने काय होतं की आपल्या भोवती जो पॉझिटिव्ह ओहरा असतो ना, सकारात्मक ओहरा, तर तो आपल्या भोवती तयार होतो. आपल्या घरामध्ये ह्या ज्या काही सात्विक लहरी आहेत तर त्या आपल्या घरामध्ये पसरतात. जेव्हा आपण हे मंत्रस्तोत्र मोठ्याने म्हणतो ना, ह्या मंत्रांमध्ये खूप जास्त ताकद असते. आणि जेव्हा आपला पॉझिटिव्ह ओहरा वाढतो तर आपोआप आपल्या गोष्टी पॉझिटिव्ह घडायला लागतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की कुलदेवीची सेवा ही झालीच पाहिजे आपल्याकडून. कारण की बघा की ती आपली आई आहे आणि तीच पूर्ण आपल्या कुळाचं रक्षण करते. म्हणतो ना, आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी सगळ्या गोष्टी आणण्याचं काम तीच करते. आपण म्हणतो की काय लग्न जमत नाही, घरात खूप अडचणी आहे, विनाकारण कटकटी होतात. खूप जणांचा अनुभव असतो, बरोबर ना, खूप जणांचा. पण त्याच्या मागची कारणं नाही कळत आपल्याला. आपण की कुलदेवीची सेवा करत नाही, कुलदेवीच्या दर्शनाला जात नाही, तिचा मान सन्मान करत नाही, तर कसं काही गोष्टी मग बरोबर होणार? बिलकुल नाही. तसं जर बघितलं तर आपण वर्षातून एकदा मूळ पीठावर देवीचा मान सन्मान करण्यासाठी जायलाच हवं. पण ठीक आहे, जरी शक्य नाही तर आपल्या एरियामध्ये जे आपल्या कुलदेवीचं मंदिर आहे आपल्याला तिथं जायचं आहे. कुलदेवीची उद्या आवर्जून ओटी भरायचीच आहे. हे बघा, तुमची परिस्थिती असेल तर तुम्ही साडी चोळीची भरा, नसेल तर सरळ ब्लाऊजच्या पिसानी भरली तरी देखील चालणार आहे. कारण की कसं असतं की देव तुमचा भावाचा श्रद्धेचा भुकेला आहे. की तुम्ही किती महागड्या वस्तू अर्पण करतात याला महत्त्व नाही, तुमचा भाव किती महत्त्वाचा आहे. तुम्ही 2 रुपयाची वस्तू जरी देवाला अर्पण केली ना तरी देखील देवाला चालतं, पण ती अगदी शुद्ध अंतःकरण, अगदी मनापासून करायला हवी. तर बघा की उद्या आपल्याला देवीची ओटी ही आवर्जून भरायचीच आहे. भले तुम्हाला बाहेर जायला उद्या वेळ नसेल तर आपल्या देवाऱ्यासमोर आपल्या कुलदेवीचं स्मरण करून जेवढे मिळतील तेवढे अलंकार ठेवून नारळ, खणा नारळाने देवीची आपल्याला ओटी भरायची आहे. आणि नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ती कुलदेवीच्या मंदिरात नेऊन ठेवली तरी देखील चालणार आहे. पण उद्याचा दिवस आपल्याला चुकवायचा नाही, कारण की खूप महत्त्वाचा दिवस आहे. वर्षाची पहिलीच पौर्णिमा आहे, त्याच्यात शाकंभरी नवरात्राची पण उद्या सांगता आहे. तर त्याच्यामुळे जमेन तेवढी सेवा नक्की करायची आहे आवर्जून. आणि मुळात घरातल्या बायकांनी कुलदेवीची सेवा ही करावीच. बायकांनीच नाही, असा काही नियम नाही बायकांनीच केली पाहिजे, पुरुषांनी केली तरी देखील खूप चांगलं असतं. पण आपल्या घरामध्ये कुलदेवीची सेवा ही व्हायलाच हवी. अशा प्रकारे झालेली सेवा आपण स्वामींच्या चरणी रुजू करूया. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.